नमस्कार. आज आपण बघूया ओल्या काजूची उसळी कशी करते. प्रत्येक कोकणी माणसाचा ह्यो आवडीचो विषय असा. आम्ही हे काजू आदल्या दिवशी रात्री पाण्यात भिजत ठेवलेले आणि दुसऱ्या दिवशी गरम पाण्यात भिजत ठेवले, त्यामुळे त्याची सालं पटकन निघतात. त्यानंतर प्रत्येक काजूच्या गराच्या साली आम्ही काढून घेतलं. काजू भाजीसाठी कमी आणि पोटातच जास्त जात होते. माझी मम्मी डोळे वटारून माझ्याकडे बघी होती. सगळे काजू सोलून झाले. किती फार सुंदर दिसतात. माझी बडबड काय थांबायची नाही. चला आपण रेसिपीकडे वळूया. गॅसवर कढई ठेवले आणि त्याच्यात मी घातले तेल, उभो बारीक चिरलेलो कांदो, आला, लसूण आणि ह्या सगळ्या मी परतवून घेतलंय आणि लाल होईपर्यंत ठेवले. त्याच्यानंतर मी त्याच्यात किसलेला खोबरा लाल होईपर्यंत भाजून घेतलं आणि हा आपल्या वाटण्यासाठी तयार असा. मातीच्या भांडीत बनवलेल्या जेवणाची चव खूपच सुंदर लागतात, त्याच्यामुळे आम्ही मातीचीच भांडी वापरतो. आता आपण एका मडकीत तेल, त्याच्यानंतर बारीक चिरलेलो कांदो घालून तो लालसर होईपर्यंत भाजलं. त्याच्यानंतर इकडे मालवणी मसालो घातलेलो असा. त्याच्यानंतर त्याच्यात आपले सोललेले जे काजू होते ते मी घातलंय आणि मस्तपैकी परतवून घेतलंय. मालवणी मसाल्याशिवाय ह्या उसळीत चवच येणार नाही असं मला वाटतं. त्याच्यानंतर त्याच्यात पाणी घातलंय आणि थोडासा मीठ घालून तर शिजवून ठेवून दिलंय. कधी एकदा या होता आणि मी खातं असा माझ्या मनात चालला होता. त्याच्यानंतर भाजलेलं वाटप घातलं आणि ते का मी शिजाक ठेवून दिलं. त्याच्यानंतर ह्याच्यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलं आणि आपली डिश रेडी असा. बघा तुमका आवडता काय. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.